स्नेहा तिच्या भावाला विवेकला फोन करून सांगते, दादा, गावामध्ये आईची तब्येत ठीक नाही, ती तिथे एकटी आहे. तू तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन येत नाहीस? आईने तुला किती वेळा फोन केला आहे. तिने तुला किती वेळा सांगितले आहे की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरांकडे दाखव. पण तू प्रत्येक वेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतोस. विवेक म्हणतो, स्नेहा, माझ्याशी बोलण्याची ही तुझी कोणती पद्धत आहे? स्वतःच्या मोठ्या भावासोबत असं बोललं जातं का? दादा, मी अगदी व्यवस्थित बोलते, मी काही चुकीचं बोलत नाही, स्नेहा म्हणते. शेजारीच बसलेली स्नेहाची बहिणी मृणाल विवेकच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलू लागते, स्नेहा, आम्ही तुझ्यासारखं आणि आईसारखं फ्री नाही, ज्या पूर्ण दिवस घरात बसून असतात. आम्ही दोघेही नोकरी करतो. आमच्याकडे इतका वेळ नसतो की सारखं सारखं आम्ही गावी जाऊ शकतो. आता 4 महिन्यांपूर्वी बाबांचं निधन झालं होतं, तेव्हा आम्ही दोघेही पूर्ण 15 दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो. तुला काय वाटतं, आईची थोडीशी तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही लगेच सुट्टी घेऊन गावाला जायचं का? तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी देखील नोकरी करते. नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो. इतकी लहानशी गोष्ट तुला समजत नाही का? सारखं सारखं आई आणि मुलगी फोन करून नुसता वैताग देताय, त्रास देताय. गावाला या, गावाला जा, बस हेच काम राहिलं आहे आमच्यासाठी. गावामध्ये आई मोकळ्या बसल्या आहेत आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसली आहेस. जर नोकरी करत असतीस तर तुला समजलं असतं की किती बिझी शेड्यूल असतं आमचं. वहिनीचं बोलणं ऐकून स्नेहा बोलू लागली, जे नोकरी करत नाही त्यांच्याकडे कोणतंच काम नसतं का? ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का? एकदा माझ्या सासरी येऊन बघ. इतकं मोठं घर, इतकं मोठं कुटुंब आहे. सगळे एकटीने सांभाळते, मुलांना सांभाळते, 3 वेळचं जेवण बनवते. मान्य आहे तू नोकरी करतेस, पण आम्हालाही पूर्ण दिवस कामात मोकळा वेळ मिळत नाही. आणि आता तर तुम्ही दोघी एकटेच आहात. आरामात 2 टिफिन तयार करून ऑफिसला निघून जाता. स्नेहाचं बोलणं ऐकून मृणाल खूप चिडते आणि म्हणते, जर तुला आईची इतकीच काळजी आहे मग स्वतःच्या आईला स्वतःजवळ का बोलवून घेत नाहीस? ठीक आहे वहिनी, जर तुम्ही लोक आईला बोलवू शकत नाही तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलवून डॉक्टरांना दाखवेन, असं बोलून स्नेहा फोन कट करते. बघतोयस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे आहेत. माझ्यासोबत कशी बोलली होती, आता आईला स्वतःजवळ बोलवून 4 लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे आणि त्यांची सुनबाई आणि मुलगा डॉक्टरांकडे घेऊन सुद्धा जात नाही. सर्व लोक मलाच टोमणे मारतील आणि तुझ्या बहिणीला तर हेच पाहिजे की 4 लोकांनी मला 4 शब्द बोलावेत. आईला देखील 2 दिवस ताप काय येतो, पूर्ण घर डोक्यावर घेते. मुलीला सर्व काही सांगायची काही गरज आहे का? मृणाल म्हणाली. हो मृणाल, तू अगदी बरोबर बोलतेस. आईची ही सवय चांगलीच नाही. 2 दिवस आजारी पडते आणि सगळीकडे नुसता आरडाओरडा करते. मुलाला, सुनेला आणि मुलीच्या सासरी देखील सर्व काही सांगून टाकते. विवेक पुढे म्हणतो, स्नेहा आईला तिच्या जवळ घेऊन जाईल. त्याच्या आधीच मी आईला फोन करून आणतो आणि सांगतो की मी तिला घ्यायला येतोय, नाहीतर मला 4 लोकांचे बोलणे ऐकावे लागेल. डायनिंग टेबलवर सकाळी 2 कप कॉफीचे मग ठेवत मृणाल बोलू लागली, तुझ्या वहिनीच्या फोनने माझा पूर्ण मूड ऑफ केला आहे. सकाळ सकाळ फोन करते, हे देखील पाहत नाही की आपल्या दोघांच्या ऑफिसची वेळ आहे. विवेक आईला फोन करतो, आई तुझं सामान पॅक कर, मी तुला उद्या घ्यायला येतोय. मुलाचं बोलणं ऐकून लताताई खूपच खुश होते. ठीक आहे बेटा, ये, मग मी तुझ्यासोबत शहरात राहायला येईल. माझं एकटीचं या घरामध्ये मन लागत नाही. आधी तर तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु जेव्हापासून तुझ्या बाबांचे निधन झाले आहे तेव्हापासून माझं घरात मनही लागत नाही. रिकामं घर खायला उठतं. मुलगा आणि सुनेजवळ राहिले तर
जर मन रमेल, असे लताताई म्हणाल्या. मुलगा वैतागून बोलतो, ठीक आहे आई, आता मी फोन ठेवतो, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. इकडे लताताई मुलाकडे जाण्यासाठी एका बॅगेत काही कपडे ठेवते. दुसऱ्या दिवशी विवेक लताताईंना सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा लताताई मुलाच्या घरी पोहोचते तेव्हा सुनबाई ऑफिसवरून घरी परत आलेली असते. मुलाने लताताईला आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती. लताताई विवेकला विचारते, बेटा सुनबाई दिसत नाही. आई, ती आता ऑफिसवरून आली आहे, दिवसभर काम करून थकून जाते, त्यामुळे आराम करते. विवेक म्हणतो, अच्छा बेटा, ठीक आहे. असं बोलून लताताई एका छोट्याशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एक फोल्डिंग पलंग असतो आणि वर पंखा लावलेला असतो. सुनबाई तिच्या खोलीत झोपलेली होती आणि मुलगा देखील फोनमध्ये व्यस्त होता. खोलीत बसून लताताईंना खूपच कंटाळली. कोणीच तिच्यासोबत बोलणारं नव्हतं. गावामध्ये तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं. मग लताताई मुलाजवळ येते आणि बोलू लागते, बेटा जेव्हापासून आले आहे सुनबाई झोपलेलीच आहे. तास व्हायला आला आहे, तू देखील तुझ्या फोनमध्ये बिझी आहेस. माझ्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी कर, मला एकटीला खोलीत चांगलं वाटत नाही. आता तुझ्यासोबत काय बोलू आई, तसं पूर्ण दिवस प्रवास करून थकलो आहे. तू देखील तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. शहरात सगळे लोक खूप कमी बोलतात, स्वतःच्या कामात व्यस्त असतात. तू तुझ्या सुनबाईकडून जास्त गप्पा गोष्टी करण्याची अपेक्षा करू नकोस, कारण की ती एक नोकरदार आहे, तिच्याकडे वेळ नसतो. आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो, असे विवेक म्हणतो. तेवढ्यात सुनबाई खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो. ती बोलू लागते, आई आलात तुम्ही. फॉर्मॅलिटी म्हणून मृणाल लताताईंच्या गुडघ्यांना हात लावून नमस्कार करते. विवेक, तू अजूनही ब्लॅक कॉफी बनवली नाहीस. तुला माहीत आहे ना, संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते तेव्हा मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे. सुनबाई म्हणते, मी तर विसरलोच, फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणं अगदीच विसरून गेलो. आत्ता मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो. विवेक बोलतो. सुनबाई खोलीतून उठ सोफ्यावर येऊन बसते आणि ती देखील फोनमध्ये व्यस्त होते. विवेक किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जातो. लताताई मनात विचार करू लागली, 1 तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला मी घरात येऊन. कोणीही मला 1 ग्लास पाणी किंवा 1 कप चहा देखील विचारला नाही. मुलगा स्वतःच्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो, पण माझ्यासाठी 1 कप चहा बनवू शकत नाही. लताताई हिम्मत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला बोलू लागते, माझी देखील चहाची वेळ झाली आहे. माझ्यासाठी 1 कप चहा बनव. दिवसभरात एकदाही चहा पिले नाही. त्यावर सुनबाई म्हणते, विवेक, आईला किचनमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग चहा पावडर आणि साखर कुठे ठेवली आहे. त्यामुळे त्या रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील. माझ्याकडे इतका वेळ नसतो की मी त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याची माझ्यात हिंमत नसते. सुनबाईचं बोलणं ऐकून लताताई हैराण होते. घरात येऊन मला 1 दिवस झाला नाही की इतक्यातच सुनबाईने मला किचनचा रस्ता दाखवला, असं तिच्या मनात येतं. आई, इकडे किचनमध्ये ये, मी तुला सांगतो की कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे. कारण की आम्ही दोघेही सकाळी पूर्ण दिवसासाठी ऑफिसला जातो. घरामध्ये तुलाच राहायचं आहे, तर मग तुझ्या जेवणाचा बंदोबस्त तुला स्वतःलाच करावा लागेल. त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजावून घे, मग तुला काम करायला सोपं जाईल, असे विवेक म्हणतो. विवेक किचनमध्ये ठेवलेले सामान सांगू लागतो की कशामध्ये काय ठेवलं आहे. त्यानंतर लताताईला हे सांगून, आई तुझा चहा बनवून घे. ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये येतो. हे घे शोना, तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे. लताताई एका पातेल्यामध्ये दूध, पाणी, चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी 1 कप चहा बनवते. लताताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडत नाही. कुठे ना कुठे तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या त्या वागण्यामुळे उदास होतं. थोड्या वेळानंतर मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकसाठी जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी सांगतो, आई उद्या सकाळी 8 वाजता डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे तुला दाखवण्यासाठी, तयार राहा. असं बोलून मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉकसाठी निघून जातो.
तेव्हा घरामध्ये जेवण बनवायला एक मावशी येते. मृणाल आणि विवेक डाएटवर होते, त्यामुळे हलकं फुलकं आहारच ते घेत होते. संध्याकाळी खूप हलकं अन्न खायचं. लताताईंची तब्येत देखील ठीक नव्हती, त्यामुळे ती दूध पिऊनच झोपते. रात्री लताताई खूप ताप येतो, त्यामुळे हातामध्ये खूप वेदना होत असतात. सुनेला आणि मुलाला खूप वेळा आवाज देते, परंतु दोघेही त्यांच्या खोलीमध्ये AC मध्ये झोपलेले असतात. कोणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही. पूर्ण रात्र लताताई वेदनेने कळवळत असते. सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होतो. खोलीत जातो तेव्हा आई अजूनही झोपलेली असते. रागावून बोलतो, काय झालं आई, तू अजून झोपलेली आहेस? मी तुला कालच सांगितलं होतं की लवकर तयार हो. मी ऑफिसमधून फक्त हाफ डे घेतला आहे, त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे. तू जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिसला देखील उशीर होईल. मुलाचा आवाज ऐकून अगदी घाबरूनच लताताई उठून बसले आणि बोलू लागले, बेटा, मला रात्रीपासून ताप भरला आहे. हातपाय खूप दुखत आहे. असं वाटतंय की कोणीतरी माझे हातपाय बांधून ठेवले आहेत. ठीकसं चालताही येत नाही. आई तापामध्ये असंच वाटत. आता लवकर तयार हो. मृणाल बोलू लागली. विवेक, डायनिंग टेबलवरती तुझा नाश्ता ठेवला आहे. नाश्ता म्हणजे मोड आलेले मूग आणि मटकी. पुढे बोलते, मी टिफिन देखील सॅलड आणि स्प्राउट्स पॅक केले आहेत. आपल्या दोघांचा तर डाईट आहे, त्यामुळे आपलं यात भागून जाईल. आईला जे काय खायचं असेल ते किचनमध्ये जाऊन बनवतील, कारण की आता 4 दिवसांसाठी आपली जेवण बनवणारी मावशी देखील सुट्टीवरती गेली आहे. त्यामुळे आईला स्वतःचं जेवण स्वतःच बनवावं लागेल. लताताई सुनबाईचं बोलणं ऐकते आणि बोलू लागते, सुनबाई, माझी तब्येत गावातच ठीक नव्हती. इकडे तुमच्याजवळ देखील यासाठी आले आहे की व्यवस्थितपणे स्वतःवर उपचार करून घेईन. तू तुझ्या म्हाताऱ्या सासूला आजारपणामध्ये देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस. हे ऐकून मृणाल चिडते आणि बोलू लागते, आई, जर तुम्हाला स्वयंपाक करणारी सून हवी होती, मग विवेकला गावातल्या एखाद्या मुलीला पसंत करायला सांगायचं, जिला फक्त जेवण बनवता येतं. आता मी राहिलेली शहरातील सुशिक्षित मुलगी, जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये जॉब करते, त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवण्याची कधीच अपेक्षा करू नका. यावेळी लताताई शांत राहिल्या नाही. ती बोलू लागली, सुनबाई, सुशिक्षित असल्यामुळे आणि नोकरी करत असणे म्हणजे असं नाही की सुनबाई गरज भासल्यास घरातलं जेवण देखील बनवणार नाही. मी खूप सारी घरं पाहिली आहे जिथं सुनबाई किचन देखील सांभाळतात आणि स्वतःची नोकरी देखील सांभाळतात. त्यावर मृणालने देखील उत्तर दिलं, आई, तुम्ही तर गावातले अशिक्षित आणि अडाणी आहात, त्यामुळे तुम्हाला काय माहिती की नोकरी करणं आणि पैसा कमवणं किती कठीण काम असतं. पूर्ण 80,000 रुपये महिन्याला मी कमावते. तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके सारे पैसे कधी एकत्र पाहिले आहेत का? तुम्ही स्वतः 6,000 देखील कमवू शकले नसतील. असं बोलून स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगू लागली. मृणाल स्वतःच्या ऑफिसला निघून गेली. लताताई सुनबाईचं बोलणं ऐकून खूप त्यांना वाईट वाटत होतं. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले होते. एकतर त्यांची तब्येत आधीपासून ठीक नव्हती आणि वरून सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा इतका जास्त गर्व आहे की ती लताताईंसोबत जास्त नीट वागतही नव्हती आणि बोलतही नव्हती. आणि मुलांच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी बांधली गेली होती. त्यांची बायको आईला काही बोलत होती तरी देखील त्याला फरक पडत नव्हता. लताताईला सुनेच्या आणि मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबात चांगलं वाटत नव्हतं. येण्यापूर्वी तर त्या खूप खुश होती, परंतु इथे आल्यानंतर तिचा तो आनंद सगळा चणकारूनच झाला होता. प्रत्येक क्षणी तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरामध्ये पाहुणी आहे, जिला काहीच येत नाही. मग काही न खाता लताताई डॉक्टरांकडे गेली. दवाखान्यात बसलेल्या लताताईला स्वतःच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. ती मनातल्या मनात बोलत असते, जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून जगण्याची माझी इच्छा संपून गेली आहे. आता तर देवाने मला देखील वरती बोलवावं. मुलगा आणि सुनेच्या घरी परत आले आहे, परंतु इतका परकेपणा मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरात देखील जाणवत नव्हता.
जितका परकेपणा स्वतःच्या मुलाच्या घरी आणि सुनेच्या घरी वाटत आहे. त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत नाही की माझ्या तब्येतीची कोणी साधी चौकशी देखील करत नाही. जेव्हापासून आली आहे सुनबाई 2 शब्द देखील बोलली नाही. 2 मिनिटासाठी देखील तिला माझ्याजवळ येऊन बसले नाही आणि नाही माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं. फक्त स्वतःची नोकरी, तिचा डाएट प्लॅन आणि स्वतःच्या फिटनेसबद्दलच बोलत असते. बाकी तिचा तर समाजाशी किंवा नातेवाईकांशी कसलाच संबंध नाही. सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टर बोलू लागतात, यांना तर डेंग्यू झाला आहे. इतका तीव्र ताप. मी 10 दिवसांचं औषध देत आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या, ज्यामुळे या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि 4 दिवसांनी पुन्हा यांना दवाखान्यात घेऊन या. हळूहळू लताताईची तब्येत ठीक होऊ लागली. लताताई फोन करून तिच्या मुलीसोबत बोलायची, ज्यामुळे तिचं थोडंसं मन रमायचं. खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जातात तेव्हा पूर्ण दिवस घरामध्ये तिचं मन लागत नाही. कसं बसं तिचा वेळ घालवते. पूर्ण महिना लताताई मुलाजवळ आणि सुनेजवळ राहून आता तिची तब्येत देखील ठीक झाली होती. घरातली सगळी छोटी मोठी कामं लताताई करायची. जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे तेव्हा त्यांना घर एकदम स्वच्छ मिळायचं. किचन देखील चकचकीत दिसायचं. कसंबसं घरातल्या कामांमध्ये मन रमवून लताताई स्वतःला व्यस्त ठेवायच्या. एके दिवशी ती तिच्या मुलाला बोलते, आता मला गावाला जायचं आहे. महिना झाला इथे राहून. सून आणि मुलगा देखील तिला गावी सोडायला तयार होतात. पण अचानक सुनेची तब्येत खराब होते. डॉक्टरांकडे गेल्यावर समजतं की मृणाल आई होणार आहे. हे ऐकून सगळेच खुश होतात. मृणाल खोलीमध्ये विवेकला बोलते, आता तू तुझ्या आईला इथेच ठेव. याची मला त्यांची जास्त गरज आहे. उद्या घरामध्ये लहान मूल असेल तेव्हा त्याला सांभाळण्यासाठी कोणाची ना कोणाची गरज पडेल. जर आपण आया ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतील. तुझी आई कधी उपयोगी पडणार आणि तुझी आई गावात राहून काय करणार? आपण तिचे सख्खे नातेवाईक आहोत. तू तिचा मुलगा आहेस. तुझ्या आईला समजावून सांग की त्यांना आपल्या जवळ राहावं लागेल. आधी गावात बाबा होते त्यामुळे समजू शकत होतो, परंतु आता गावात त्यांचं कोणीच नाही. मग ते आपल्याजवळ थांबल्या तर त्यात काय वाईट आहे? कालपर्यंत जो मुलगा आपल्या सुनबाईला आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते, आज गरज पडल्यानंतर आई रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहेत. विवेक आईजवळ जातो आणि बोलू लागतो, आई आता तू आमच्याजवळ थांब. गावाला जाऊ नकोस. गावावर जाऊन काय करशील? आणि तसेही गावामध्ये आता आहे तरी कोण? बेटा, इथं माझे मन लागत नाही. गावामध्ये कमीत कमी 4 लोक माझ्यासोबत बोलण्यासाठी येतात. इथे तुम्ही दोघं ऑफिसला जातात. कोणीही माझ्यासोबत बोलण्यासाठी नाही. टीव्ही पाहणे, पण किती वेळ टीव्ही पाहू? लताताईंनी उत्तर दिलं, आई आजची गरज आहे. तेव्हा मृणाल देखील म्हणते, येऊन बोलू लागते, आई आमच्या सोसायटीमध्ये एक खूप मोठं मंदिर आहे. जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी 2-3 तास तुम्ही मंदिरात जा. तिथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात. त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकाल. भजन कीर्तन देखील करू शकाल. तुमचं तिथं मन लागेल. आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातू किंवा नात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायला पाहिजे ना. लताताईला स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा बदललेला व्यवहार समजत होता. लताताई मुलीला स्नेहाला देखील हेच सांगते की आई तू वहिनी आणि दादाजवळ थांब. गावामध्ये एकटी राहून काय करणार? जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल आणि मग काही महिन्यांनी घरामध्ये एक मूल येणार आहे. त्यामुळे तुझं मन त्याच्यामध्ये रमेल. तू गावामध्ये एकटी राहतेस त्यामुळे मला तुझी काळजी लागून राहते. लताताई आता हळूहळू स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा खूप प्रयत्न करू लागली. सकाळी उठून पूजापाठ करायची, घरामध्ये थोडंफार काम करायचं, बाहेर झाडांना पाणी द्यायचं. नंतर दुपारी ती थोडंफार टीव्ही पाहायची.
मग संध्याकाळी 2-3 तासांसाठी मंदिरात वेळ घालवायची. सोसायटीच्या मंदिरामध्ये खूप साऱ्या वृद्ध स्त्रिया यायच्या. त्यांच्यासोबत ती गप्पा गोष्टी करायची. त्यातल्या काही जणी तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. आता लताताईंचं मन खूप चांगल्या प्रकारे रमू लागलं. लताताईंना खूप भजन छान गाता यायचं. त्यांच्या आवाजाची सगळी लोक खूप तारीफ करायचे. खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे आणि भजनही चांगलं गाता. पूर्ण मंदिरात सगळे जण त्यांना ओळखू लागले. आज गोकुळ अष्टमीचा उत्सव होता. मंदिरामध्ये सगळ्यांनीच लताताईंना आधीपासून सांगून ठेवलं होतं की तुम्ही लवकर या, तुमचं भजन ऐकण्यासाठी लोक एकत्र जमले आहेत. घरातली सगळी छोटी मोठी कामं आवरून लताताई मंदिरात आली. आज त्यांना मंदिरात थोडा जास्त वेळ लागला. तसं तर 2-3 तास मंदिरातून घरी परत यायच्या, परंतु गोकुळ अष्टमीमुळे आज त्यांना येता येता रात्रीचे 8 वाजले. त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली. परंतु जशी लताताई घरात आली तेव्हा सुनबाई आणि मुलगा दोघेही ओरडून बोलू लागले. घरी येण्याची ही काही वेळ असते. आई, तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितलं? तुम्ही तर दिवसभर गाणीच बोलत राहता. घरातील काही कामं तरी बघा ना. हो आई, हे तुझं वागणं योग्य नाही. तुला माहीत आहे ना, तुझी सुनबाई गरोदर आहे. ती जास्त काम करू शकत नाही. तिची काळजी घेण्यासाठी गरज आहे आणि तू मंदिरात बसून भजन गातेस. विवेकने देखील बायकोच्या सुरात सूर मिसळवला. बेटा, आज गोकुळाष्टमी होती त्यामुळेच थोडा वेळ गेला. तसं तर मी रोज अगदी वेळेवर येते. संधी साधून मृणाल पुन्हा एकदा तिच्या नोकरीवरून बोलू लागली. हो आई, तुमच्या आईला अजून काय येतं? भजन गाण्याशिवाय त्यांना येतं तरी काय? मग त्या तेच काम करणार. इतकी शिकलेली तर नाही ना की कुठे जाऊन नोकरी करू शकेल, काही पैसे कमावू शकेल. त्यामुळे भजन गाऊन स्वतःचं मन रमवते. आज सुनबाईचं बोलणं ऐकून लताताई शांत राहिली नाही आणि बोलू लागली. सुनबाई, या जमान्यामध्ये मी एकटीच नाही की जी पैसे कमवत नाही, आणि तू देखील या जगामध्ये एकटा नाही जो नोकरी करतोस. तुझ्यासारख्या खूप साऱ्या मुली नोकरी करतात, परंतु तुझ्यासारखा गर्व कोणालाच नाही. प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा रुबाब दाखवतेस. जर तुला तुझ्या नोकरीचा पैशांचा इतकाच गर्व आहे तर मी देखील तुला इतके दिवस नक्की पैसे पाठवून दाखवेल. जर गोष्ट पैसे कमावण्याचीच आहे तर पैसे कोणीही कमवू शकतं. त्यावर सुनबाई बोलू लागली. बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो. कसे कमावून आणलात तुम्ही पैसे? तुम्ही तर शिकलेले देखील नाही आणि तुम्हाला काही येत सुद्धा नाही आणि सांगतात की पैसे कमवेन. लताताईचा राग अधिकच चढला आणि सुनबाई खोलीत निघून गेली. लताताई रागामध्ये स्वतःच्या सुनेला बोलून गेली की मी पैसे कमवेन, परंतु रात्रभर विचार करत राहिली की पैसे आणि कसे कमवायचे आणि कधी. खरंच तिला असं काहीच येत नव्हतं ज्यातून ती पैसे कमावू शकेल. दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण दिवस ती विचार करत होती. संध्याकाळी मंदिरात गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पाहून मैत्रिणींनी विचारलं, काय झालं लताताई? आज तू खूप उदास दिसतेस. तब्येत ठीक नाही का? अगं नाही दीपाली, असं काही नाही, लताताईने उत्तर दिलं. दीपालीने खूप आग्रह केल्यानंतर लताताईने सुनेचं बोलणं सांगितलं. सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मी देखील रागारागात सांगितलं की तिला मी पैसे कमावून आणून दाखवेल, परंतु मला तर असं काहीच येत नाही ज्यातून मी पैसे कमावू शकेन. अगं लताताई, तू इतकं चांगलं भजन गातेस, मग का नाही तू स्वतःच्या एक चॅनल चालू करत आणि मग त्यावर स्वतःची भजनं टाकत लोकांना गाणी गायला शिकवू शकशील. तुला तिथून पैसेही देखील मिळतील. आश्चर्याने लताताईने दीपालीला विचारलं. हे खरंच शक्य आहे? हो लताताई, माझी मुलगी हेच काम करते. ती सोशल मीडियाचा वापर करून खूप पैसे कमवते. उद्या मी तिला घेऊन येईल, तेव्हा तू तिला सगळं काही समजावून सांग आणि तुला एक भजनाचा चॅनल देखील चालू करून देईल. मंदिरात तू तसंही भजन गातेस आणि इतकी चांगली भजनं गातेस, हेच भजन त्या सोशल मीडियावरती टाकायचं. बाकी सगळं माझी मुलगी बघेल. दुसऱ्या दिवशी दीपालीची मुलगी मंदिरात येते आणि लताताईच्या नावावर एक चॅनल सुरू करते. काकू, तुम्हाला काहीच करायचं नाही. हा माझा एक जुना स्टँड आहे. त्यात तुम्ही तुमचा मोबाईल लावून व्हिडिओ चालू करू शकता आणि जे काही तुम्ही भजन करता ते सगळं फोनमध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवून द्या. बाकी सगळं काम मी स्वतः करेन. बेटा, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत. काकू,
मला तुमच्याकडून पैसे काहीच नकोत. जेव्हा तुम्ही पैसे कमायला सुरुवात कराल तेव्हा मला तुम्ही काहीतरी तुमच्या इच्छेने द्या. लताताईचं एक भजनाचं चॅनल सुरू झालं. 2-3 महिन्यांनी लताताई रोज मंदिरात जायच्या आणि ते कीर्तन सर्व रेकॉर्ड करायच्या आणि स्वतःच्या मैत्रिणींच्या मुलीला पाठवायच्या. हळूहळू लताताईचं चॅनल चालू लागलं आणि 2-4 महिन्यातच त्यांच्या भजनाचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले. लोकांना लताताईचं भजन खूप आवडायचं. त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस असा आला जेव्हा दीपालीची मुलगी लताताईंजवळ आली आणि बोलू लागली, काकू, तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत. पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील. लताताईचं बँक अकाउंट देखील दीपालीनी चालू केलं होतं. लताताईच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलाला किंवा सुनेला काहीच कल्पना नव्हती. खरंच बेटा, मला माझ्या भजनातून पैसे मिळतील का? हो काकी, तुम्हाला माहीत नाही, जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरती काम करता तेव्हा तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात. लोकांना तुमचं भजन खूप आवडलं. पुढच्या महिन्यात मृणाल आणि विवेकच्या लग्नाचा वाढदिवस होता. दोघेही एक मोठा कार्यक्रम आयोजित करतात आणि ऑफिसमधल्या सगळ्या मित्रांना, शेजारच्या लोकांना आमंत्रित करतात. एवढ्या सगळ्या तयारीमध्ये लताताईच्या तिच्या सुनबाईला बोलते, सुनबाई, जेव्हापासून आली आहे एकही नवीन साडी घेतली नाही. जितक्या साड्या आणल्या होत्या त्या सगळ्या वापरून जुन्या झाल्यात. बाजारात गेलीस तर माझ्यासाठी देखील एक नवीन साडी घेऊन ये. तोंड वाकडं करून मृणाल बोलू लागली, आई, माझ्या खूप साऱ्या साड्या जुन्या आहेत. त्यातील एक साडी तुम्हाला देईन. या साड्या मी आता नेसत नाही. नवीन साडी घेण्याची काय गरज आहे? कपाटातून एक जुनी साडी मृणालने लताताईच्या हातात ठेवली. लताताईला सुनेची जुनी साडी नेसायला काहीच हरकत नव्हती. परंतु जेव्हा ती साडी उघडून पाहते तेव्हा एका ठिकाणी ती फाटलेली असते. सुनबाई, ही साडी फाटलेली आहे. मग काय झालं? फाटलेली असली तर काय झालं? सुई धागा घेऊन थोडीशी शिवून घ्या आणि नेसा. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम आहे. तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याच भेटवस्तूची अपेक्षा करू शकत नाही. वरून आम्हाला खर्च देत आहात. कधी सांगता साडी खरेदी करा, कधी सांगता हे करा, कधी सांगता ते करा. तसं तुम्हाला आमच्या घरात ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय. तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतोय. सुनबाई हे देखील पाहत नव्हती की सासू खोलीत उभी आहे, फक्त बडबड करत होती. सुनबाईच्या त्या वागण्याने लताताईला खूप वाईट वाटलं. लताताई बाहेर येऊन बसते आणि थोड्या वेळानंतर मृणाल पार्लरसाठी निघून जाते. मृणाल निघून गेल्यावर दीपाली आणि तिची मुलगी श्रावणी घरी येताच बोलू लागतात, काकू, अभिनंदन, तुमच्या खात्यात पूर्ण 1 लाख रुपये जमा झाले आहेत. तुमची पहिली कमाई 1 लाख रुपये झाली आहे आणि पगार आला देखील आहे. श्रावणीचं बोलणं ऐकून लताताईच्या आनंदाला पारावारा उरलाच नव्हता. खरंच सांगतेच बेटा, माझा पहिला पगार आला आणि तेही इतका जास्त. मला तर विश्वास बसत नाही की मी माझ्या भजनाच्या माध्यमातून इतके पैसे कमावले आहेत. ते देखील थोडे नाही तर पूर्ण 1 लाख रुपये. मी तर इतक्या पैशांची कधी अपेक्षाही केली नव्हती. हो काकू, मी खरं सांगते, आता तर मला तुमच्याकडून पार्टी पाहिजे. हो बेटा, सांग कुठे जायचं आहे पार्टीसाठी? आजच तुला पार्टी देते. सर्वात आधी श्रावणी सोबत लताताई मंदिरात जातात. तिथे सगळ्या महिलांसोबत पहिल्या पगारातून लाडू वाटते, देवाला प्रसाद दाखवते आणि सर्वांना वाटते. सर्व लोक लताताईचं खूप अभिनंदन करतात आणि बोलू लागतात, लताताई, आज तुम्ही स्वतःच्या बळावरती पैसे कमवलेच. सर्वजण खूप कौतुक करतात. श्रावणी बेटा, मला बाजारात घेऊन जाशील का? उद्या माझ्या सुनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. हो काकू, चला, मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते. लताताई सुनेच्या भेटवस्तू देण्यासाठी एक सुंदर साडी घेते आणि स्वतःसाठी देखील एक साडी खरेदी करते. श्रावणीला देखील एक ड्रेस घेऊन देते आणि सोबतच श्रावणीला तिच्या कामासाठी काही पैसे देखील देते आणि बोलू लागते, बेटा, जर तू नसती तर मी हे पैसे कधीच कमवू शकले नसते. बस करा काकू, तुम्ही असंच काम करत राहा. आनंदाने लताताई घरी परत आली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना सारखं उचलून पाहत होती, कारण की आज तिला तिच्या साड्या पाहून खूप आनंद झाला होता. कारण की तिने पहिल्या कमाईतून त्या साड्या घेतल्या होत्या. सुनबाईसाठी साडी विकत घेतली होती आणि मुलांसाठी देखील पॅन्ट शर्ट विकत घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले. लताताईची मुलगी स्नेहा देखील घरी आली होती. पूर्ण घर सगळ्या पाहुण्यांनी भरलं होतं. केक कापल्यानंतर सर्व लोक मृणाला आणि विवेकला गिफ्ट देऊ लागले.
तेव्हा लताताईने एक सुंदर सिल्क साडी नेसून तिच्या खोलीतून बाहेर येत सासूला इतकी महागडी साडी नेसलेली पाहून मृणाल स्वतःच्या नवऱ्याला विवेकला सांगते, इतकी महागडी साडी आईला तू घेऊन दिलीस, आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती? नाही मृणाल, मी ही साडी नाही विकत घेतली. आज लताताई जवळ सुनेच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची, रुबाब तोडण्याची चांगली संधी होती. सुनेच्या हातात आणलेलं गिफ्ट ठेवून लताताई बोलू लागते, हे घे बेटा, तुझ्यासाठी संपूर्ण 10,000 रुपयांची साडी घेऊन आले आहे. डोळे मोठे करून मृणाल बोलू लागते, आई काय बोलताय? 10,000 रुपयांची साडी घेतली? इतके पैसे कुठून आणलेत? तुम्ही नक्कीच विवेककडून पैसे मागितले असतील. मृणाल रागाने विवेकला बोलू लागते, आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती? आपलेच पैसे देऊन आपल्यालाच गिफ्ट देतात, काय गरज होती अशा गिफ्टची? जर स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणलं असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं. आमच्या पैशांनी गिफ्ट आम्हाला देता. आज पुन्हा एकदा सुनेने सगळ्या लोकांसमोर लताताईंचा अपमान केला होता. सर्व लोक सुनेचं बोलणं ऐकून हक्काबक्का होतात की कशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासूसोबत बोलत आहे. लताताई अगदी कडक आवाजात बोलू लागते, मी कोणाकडूनही पैसे घेतले नाही. ही साडी मी माझ्या पैशांनी विकत घेतली आहे. माझा पहिल्या कमाईतून विकत घेतली आहे. आता मी देखील पैसे कमवते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे, ते देखील पूर्ण 1,00,000 रुपये. त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे. काळजी करू नको सुनबाई, आता मी देखील पैसे कमवू लागले आहे आणि मी देखील आता तुझ्याबरोबर झाली आहे. शिकलेली नाही म्हणून काय झालं, आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवत आहे. आईचं बोलणं ऐकून सुनेला आणि मुलाला दोघांनाही धक्का बसला होता. शेवटी माझी आई असं काय काम करते जे आम्हाला माहीत नाही, इतके पैसे कमवते? तेव्हा मृणालची एक मैत्रीण जी त्या पार्टीमध्ये आली होती लताताईंना पाहून बोलू लागते, काकी तुम्ही मृणालची सासूबाई आहात? आम्हाला माहीतच नव्हतं. मी नेहमी तुमचं भजन ऐकते, तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अगदी ऐकत राहावं असंच वाटतं. मृणाल, खरंच तुझी सासू खूपच टॅलेंटेड आहे. तुला देखील तुझ्या सासूकडून 1-2 भजन शिकायला पाहिजेत. आई, तुम्ही कधी सांगितलं नाही तुमचा सोशल मीडियावरती एक भजन चॅनल आहे आणि त्यातून तुम्ही इतके सारे पैसे कमवत आहेत. सुनबाई, आज तर सांगितलं ना. सर्व लोक मृणालला बोलू लागतात, मृणाल, आता तुझी सासू देखील नोकरी करते आणि पैसे कमवते. तुझ्या सासूचा पगार तर तुझ्यापेक्षाही जास्त आहे. हसत हसत लताताई बोलू लागते, हो, हे अगदी खरं आहे. सुनबाई तर फक्त 80,000 रुपये कमवते, पण माझा पगार तर पूर्ण 1,00,000 रुपये आहे. मी सुनबाईपेक्षा जास्त कमवते. सुनबाई, आता तर असं बोलणार नाहीस ना की मला काही जमत नाही, मला काही येत नाही. लताताईचं बोलणं ऐकून सुनबाई आणि मुलगा लाजेने मान खाली घालतात. त्यांना समजत नव्हतं की स्वतःच्या आईला काय बोलावं. मग लताताई सुनेला आणि मुलाला बोलते, सुनबाई, एक गोष्ट तुला सांगू इच्छिते. कधीही आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा रुबाब बाळगू नकोस. सर्व गर्व बाळगू नकोस. तुझ्याजवळ जे गुण आहेस ते कदाचित इतर कोणाजवळ नसतील, परंतु प्रत्येकाकडे स्वतःचा एक गुण असतो. तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे माझ्याकडे आहेत ते तू शिकू शकत नाही. राहिली गोष्ट पैसे कमवण्याची, तर माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा तो कमवतो, परंतु स्वतःच्या नोकरीचा अहंकार कोणालाही दाखवू नकोस. तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी जसं वातावरण मिळालं आणि जसं शिक्षण मिळालं त्यामुळेच आज तू नोकरी करू शकते, परंतु मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना तशी ती संधी मिळालीच नाही. त्यामुळे कधीच त्यांचा अपमान तू करू नकोस की त्या नोकरी करत नाहीस. स्नेहा स्वतःच्या आईजवळ येते आणि हात पकडून बोलू लागते, आई, तू तर वहिनीपेक्षा जास्त पैसे कमवून दाखवलेस. आता तू कोणापेक्षाही कमी नाहीस. काय वहिनी, खरं बोलते ना? स्नेहाचं बोलणं ऐकून लाजेने मृणालनी मान वर करून पाहू शकत नव्हती. तिला आज तिच्या चुकीची जाणीव झाली होती की तिने किती वेळा स्वतःच्या सासूचा अपमान केला होता. मृणाल सासूजवळ जाते आणि बोलू लागते, आई, मला समजलं आहे की मी जे केलं ते फार चुकीचं होतं. आता मी यानंतर कधी कोणाला माझ्या नोकरीचा गर्व दाखवणार नाही. मला माफ करा. विवेक देखील बोलू लागतो, आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. लताताईने समजूतदारपणे घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केलं, कारण की
तिला देखील स्वतःच्या मुलांपासून किंवा सुनेपासून वेगळं राहण्याची इच्छा नव्हती. घरात राहून त्यांना नातं आणि नात मिळणारच होता, त्यामुळे त्यांचं म्हातारपण खूप चांगलं जाणार होतं. परंतु आता ती पूर्वीसारखी सुनेची आणि मुलाच्या घरात सगळं ऐकून घेऊन राहत नव्हती, तर ती अगदी आदराने राहत होती. सुनबाई देखील आता तिचं बोलणं ऐकू लागली होती आणि कोणताही टोमणा सासूला मारत नव्हती. लताताईला स्वतःच्या मुलाच्या आणि मुलीच्या घरात सुनेच्या घरात राहून आनंद वाटू लागला. आता तेच घर तिला स्वतःच वाटू लागलं. आणि काही दिवस एक लहानशी परी त्यांच्या घरात आली, जिला पाहून लताताईंच्या आनंदाला कोणताच पारावारा उरला नाही. काही वर्षानंतर एक कप चहा घेऊन लताताई गॅलरीत बसली होती. शेजारी तिची नात बसली होती, तीच जी अलीकडे जन्माला आली होती. आजीला म्हणाली, बाळा, तुझ्या आईसारखं शिक्षण घे, तुझ्या आजीसारखं मन ठेव, पण या दोघींपैकी कोणताच गर्व करू नकोस. नातीला काही समजलं नाही, पण तिच्या आजीच्या स्पर्शात एक शिकवण होती. आणि मग ती आजी लताताई लिहून ठेवते तिच्या डायरीत हे 5 नियम. सगळं काही मुलांसाठी करायचं, पण स्वतःचं महत्त्व विसरायचं नाही. मुलं म्हणजे तुमचं आयुष्य, हो, पण त्यांनी तुमचं आयुष्य ठरवू नये. तुमचं मत, तुमचं मन, तुमचं आरोग्य याचाही विचार करण्यासाठी स्वतःसाठी करायला शिका. थोडीशी आर्थिक व्यवस्था स्वतःकडे ठेवावी. मुलं तुमच्यावरती प्रेम करतात, पण जर तुम्ही पूर्ण त्यांच्यावरती आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहिलात तर ते प्रेम कुठेतरी ओझं वाटू लागेल. त्यामुळे तुमचं थोडंफार स्वतंत्र उत्पन्न, बचत किंवा साधन हवं, जे तुमच्या गरजा भागवेल आणि तुमचा आदर टिकून ठेवेल. 3. तुम्हाला जे जमतं, जे आवडतं ते करत राहा. तुम्ही भजन गाता, शिवणकाम करता, स्वयंपाक करता, हातखंडा आहे, मग ते न सोडता नियमित करत राहा. मुलं म्हणतील, आईला काही येत नाही. हे वाक्य टाळायचं असेल तर त्याआधी स्वतः काहीतरी दाखवता आलं पाहिजे. तुमचं कौशल्य तुमचं स्थान निर्माण करेल. 4. सारखं गप्प बसू नका. गरज पडली तर स्पष्टपणे बोला. आई कायम शांत राहते हे योग्य नाही. कधी कधी तुम्ही हक्कानं काही बोललेही पाहिजे. माझं मन दुखलं आहे, हे मला योग्य वाटत नाही, हे सांगताही आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही मौन समजून घेतलं जाणार नाही, दुर्लक्ष केलं जाईल. नंबर 5. वृद्ध झाल्यावर स्वतःचा आदर लोकांच्या मनात टिकवण्यासाठी स्वतः वेगळेपण जपा. सगळं आयुष्य तुम्ही घरासाठी दिलं, पण वय झालं की घरातल्या तुम्ही गरजेपुरते वाटू लागतात. हे टाळायचं असेल तर घरात आपली वेगळी जागा बनवा. फक्त कपाटात नाही तर मनात सुद्धा आदर मागून मिळत नाही, तो वागून मिळवावा लागतो. शेवटी आई म्हणते, माझं आई पण माझ्या मुलांसाठी आहे, पण माझं व्यक्तिमत्व माझ्यासाठी आहे. ह्याच 5 साध्या गोष्टी मी लक्षात ठेवल्या नसत्या तर आज माझं हसू केवळ आठवणीत उरलं असतं आणि माझं अस्तित्व विसरलं गेलं असतं. तर मित्रांनो, लताताईंनी सुनेला जी सून त्यांना गर्व दाखवत होती तिला तर शिक्षा दिलीच होती आणि आयुष्याच्या शेवटी सर्व वयोवृद्धांना हे 5 नियम सांगून त्यांचं आयुष्य कसं सुखकर बनवायचं हे सांगितलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.